थंडीमध्ये अशी चटपटीत आणि खुसखुशीत मटार कचोरी खाण्याची जर इच्छा होत असेल ना, तर ही मटार कचोरीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी काय करायचं, इथे बरोबर 2 कप मैदा घ्यायचा आहे, नंतर चवीनुसार मीठ घालायचं, त्याचसोबत यामध्ये अर्धा चमचा ओवा घेऊन याला हातावर क्रश करून घालायचं आणि यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप घालायचं। आता या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि पिठाची मूठ अशी बनल्या गेली पाहिजे आणि लगेच तुटली पाहिजे असं आपल्याला पीठ चोळून घ्यायचंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ आपल्याला असं मळून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी हिरवे मटर घालून घ्यायचे, त्यासोबत यामध्ये 2 मिरच्याचे तुकडे करून घालायचे, सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 1 इंच वर आल्याचे तुकडे घालायचे। आता याला मिक्सर मध्ये फिरून अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची। आता सारण बनवण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घालायचे, 1 चमचा भरून मी अखंड धने असे कुटून घेतले ते पण आपल्याला यामध्ये घालायचे, सोबतच थोडंसं हिंग घालायचं आणि अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं। आता याला हलकसं 20 ते 30 सेकंदासाठी परतून घ्यायचंय। आता लगेच यामध्ये बारीक केलेली मटारची पेस्ट घालायची। आता याला देखील 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। परतून झालं की काही मसाले घालायचे। तर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा धनजिरा पावडर, पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये छोट्या आकाराचे 2 बटाटे उकडून घेतले, त्याला असं मॅश करून घालायचंय आणि याला परत एकदा 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। सारण थोडंसं थंड झालं की असे छोटे छोटे गोळे आपल्याला याचे बनवून घ्यायचे। आता परत एकदा पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि यातले छोटीशी अशी लाटी करून याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि जाडसरच पारी ठेवायची। हे बघा अशी जाडसर पारी ठेवली। आता यामध्ये सारणचा गोळा ठेवून सगळ्या बाजूने असं जमा करत करत आणायचं आणि वरतून याचं तोंड असं बंद करून घ्यायचं। दोघी हाताने असं दाबून घ्यायचं, मी दाखवते अशा पद्धतीने। आपली इथे मस्त कचोरी बनवून झाली। कचोरी तळण्यासाठी हलकसं तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचंय आणि आपल्याला एक एक करून कचोरी यामध्ये सोडायची। कचोरी फुलून अशी वरती आली की अलगद हाताने आपल्याला चमच्याने यावरती तेल सोडत जायचं। हे बघा आपल्या इथे मस्त खुसखुशीत मटार कचोरी बनवून तयार झालीत। आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल की ही मटार कचोरी किती खुसखुशीत झाली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।